नमस्कार, मी दीप्ती। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं खमंग चविष्ट आणि अगदी गावरान पद्धतीने बनणारं वांग्याचं भरीत। ही रेसिपी खूपच सोपी आहे। चला तर एकदम सुरुवातीपासून वांग्याचं भरीत कसं तयार केलं आहे हे पाहूया। सर्वप्रथम मी इथे 2 भरताची वांगी घेतलेली आहेत। ही वांगी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत। त्या वांग्यांना चिरा देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं जे वांग आहे ते व्यवस्थित आतपर्यंत भाजलं जाईल। वांग्यांना चिरा देऊन झाल्यावर आपल्याला थोडंसं त्याच्यावर तेल लावून घ्यायचं आहे। आता ही वांगी गॅसवर भाजून घ्यायची आहेत। वांगी भाजताना ती सर्व बाजूंनी नीट भाजली जातील याची काळजी घ्यायची आहे। मध्ये मध्ये वांगी फिरवत राहा जेणेकरून आतून ती मऊ होतील आणि बाहेरून पूर्ण भाजली जातील। वांगी भाजताना त्यातून येणारा सुगंध खूपच छान लागतो आणि वांगी नीट भाजली गेली की त्यावरची साल आपोआप काळी पडते। वांगी नीट भाजून झाल्यावर ती थोडीशी थंड होऊ द्यायची आहेत। आता थंड झाल्यावर त्यावरची काळी साल अलगद काढून घ्यायची आहे आणि वांग्याचा देठ कापून घ्यायचा आहे। इथे दोन्ही वांग्यांची साल काढून झालेली आहेत। साल काढलेली वांगी आता एका भांड्यात घेऊन छान स्मॅश करून घ्यायची आहेत। वांगी जितकी नीट स्मॅश होतील तितकं भरीत मस्त आणि चविष्ट लागतं। आता स्मॅश केलेली वांगी एका भांड्यात काढून घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी इथं 4 चमचे तो घालायचा आहे। मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून ती घालायची आहे आणि 4 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते देखील घालून घ्यायचे आहेत। इथं आपल्याला एक फोडणी करून घ्यायची आहे। मी फोडणी पात्रामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि हळद घालून एक छान फोडणी करून घ्यायची आहे। ही फोडणी छान तडतडली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही फोडणी आपल्याला भरितामध्ये घालून घ्यायची आहे। आता हे भरीत आपल्याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। अशा सोप्या आणि गावरान पद्धतीने आपलं खमंग वांग्याचं भरीत पूर्णपणे तयार झालेलं आहे। हे भरीत गरम भाकरी सोबत किंवा पोळी सोबत खूप छान लागतं। तुम्ही हे भरीत दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात नक्की ट्राय करा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। धन्यवाद।